नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल। तर चला कथेला सुरुवात करूया। सुगंधी माती, कडेला वाहणारा ओढा आणि आमच्या घराच्या बाजूलाच राहणाऱ्या मिशा काकूंचं घर। त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं नाव नेहा। नेहा म्हणजे सावळी, सडपातळ, चेहऱ्यावर गोडसर गोड लाज असलेली आणि डोळ्यात काहीतरी खोल वादळ दडवून बसलेली। मी तिला लहानपणापासून पाहत होतो, पण आता वयाच्या या वळणावर तिला पाहणं म्हणजे एखाद्या गूढ कविता वाचल्यासारखं होतं। आईने मला भाजी आणायला पाठवलं। मी बाजारातून परत येत होतो। काकूंच्या ओसरीवर नेहा केस सुकत होती। ओले केस, पाठीवरून ओघळणारे पाणी आणि तिच्या पांढऱ्या टॉवेलखाली झाकलेलं ते सडपातळ पण भरलेलं अंग। ती माझ्याकडे बघून हसली। अरे राहुल दादा, एवढ्या सकाळीच भाजी घेऊन? आईचं काम आहे आणि तू इतक्या शांतपणे केस सुकवत? वाटतं काहीच घाई नाही तुझ्या जगाला। माझ्या जगात घाईचं काही नाही, पण कुणी बघतंय असं जाणवलं तर थोडा वेळ थांबावंसं वाटतं, ती थोडी लाजत म्हणाली। त्या क्षणी काहीतरी हललं मनात। त्या नजरेत, त्या शब्दामागे एक नकळत संकेत होता। दुसऱ्या दिवशी रात्री लाईट गेली। मी गच्चीवर गेलो। गार वारा, आकाशात चंद्र आणि त्यांच्या प्रकाशात उभी तीच नेहा। राहुल दादा एकटी वाटत होती म्हणून वर आले। मी तिच्या शेजारी उभा राहिलो। ती एक क्षण शांत राहिली, मग म्हणाली, कधी कधी वाटतं की आपण ज्या माणसाला लहानपणी फक्त बघायचं तोच माणूस एक दिवस मनात घर करून जातो। मी तिच्याकडे पाहिलं। तिचे डोळे चमकत होते। मी हळूच विचारलं, नेहा, तू हे असं का बोलती आहेस? ती जवळ आली। श्वासात कंप होता। कारण तुझ्या जवळ असलं की माझं अंग थरथरतं, पण भीती वाटत नाही, उलट काहीतरी ओढ वाटते। त्या रात्री आमच्यात काही शब्द नव्हते, फक्त स्पर्श होता। मी तिचा हात धरला। ती मागे सरकली नाही, उलट ती माझ्या छातीवर डोकं टेकून म्हणाली, ही ऊब हीच हवी असते कधी कधी, नाही का? हळूहळू तिच्या अंगावरची शाल थोडी बाजूला झाली। माझा हात तिच्या पाठीवरून गेला आणि ती थोडीशी थरथरली। ते क्षण वासनिक होते, पण सौम्य, उत्कट होते, पण जपून घेतलेले। दादा, ती म्हणाली, हे जे काही आहे ते थांबवू शकतोस का? नाही, मी स्पष्ट म्हणालो। माझ्या मनात तू नकळत उमटली आहेस। तुझं अस्तित्व आता वेगळं करणं शक्य नाही। ती हलकसं हसली आणि त्या रात्री गच्चीवर चंद्र साक्षी ठेवून एक नवं नातं नकळत उमललं। नेहाचा वाढदिवस आला। संध्याकाळी काकूंनी छोटंसं घरगुती सेलिब्रेशन ठेवलं होतं। मीही गेलो। नेहा त्या दिवशी गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये होती, सौम्य परंतु डोळे खिळवून ठेवणारी। तिने मला पाहिलं आणि एकटक नजरेनं थांबली, मग जवळ आली। आज तुला काहीतरी दाखवायचं आहे, फक्त आपल्यातलं। काय? घाई करू नकोस, पार्टी संपू दे आधी। सर्वजण झोपले। अंधारात तिचा एक मेसेज आला, गच्चीवर ये, तुझ्या गिफ्टची वाट बघते। मी हलकेच चपला घातल्या आणि गच्चीकडे गेलो। ती तिथे आधीच होती,
डोक्यावर चंद्रप्रकाश आणि अंगावर फक्त एक हलकी रेशीम शाल. नेहा तू? श्श. तिने माझे ओठ बोटाने दाबले. आज बोलायचं नाही. आज फक्त मला अनुभवायचं आहे. ती माझ्याजवळ आली. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. शाल सरकली आणि तिच्या मऊ त्वचेचा उष्ण स्पर्श माझ्या छातीशी भिडला. हे प्रेम आहे का वासना? मी कुजबुजलो. हे दोन्ही आहे आणि यापेक्षा काहीतरी जास्त, जे तुझ्या मिठीत मला सापडतंय. मी तिचे ओठ हळू वार चाटले. ती थरथरली. माझा हात हळूहळू तिच्या मोकळ्या पाठीवरून खाली घसरू लागला. तिने संपूर्ण स्वतःला माझ्यापुढे उघडं केलं. शारीरिक नव्हे तर भावनिक उघडपणा. मी तिचे दोन्ही अस्तित्व कुरवाळले आणि माझ्या बोटांचे ठसे उमटवले. ती रात्र आमची होती, एकमेकांच्या मिठीत, थरथरत्या श्वासात आणि वासनेच्या पण सच्च्या प्रेमाच्या लाटा वाहणाऱ्या शरीरात. राहुल, मी आता पूर्णपणे तुझी आहे. ती कुजबुजली. मी तिच्या केसावरून हात फिरवत म्हणालो, तू मला आज नवीन आयुष्य दिलंस. हे नातं जगाचं नाही पण आपलं आहे. त्या रात्रीनंतर काही दिवस नेहा जरा शांत होती. मीही फार वेळ तिच्याशी बोलू शकत नव्हतो. पण एक दिवस मीशा काकूने माझ्या आईला विचारलं, राहुल आणि नेहा खूपच वेळ गच्चीवर असतात का ग? काही विशेष कारण आहे का? आई गप्प झाली, पण माझ्या मनात धस्स झालं. त्या दिवशी मी नेहाला मेसेज पाठवला. काकूंना शंका आली, थोडं दूर राहू काही दिवस. नेहाचं उत्तर आलं, दूर राहण्याने नातं संपत नाही, पण जवळ राहणं जर नात्याला अपमानात टाकत असेल तर तूच ठरव काय करायचं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिने मला कॉल केला. बाहेर भेटू का? शेताच्या बांधावर. मी गेलो. ती गुलाबी चुडीदारमध्ये होती, पण डोळ्यात वेदना. राहुल, हे असंच चालणार नाही. आपल्याला हा गोंधळ मिटवायचाच असेल तर नातं स्पष्ट करावं लागेल. पण तू तयार आहेस का? मी विचारलं. तयार आहे, फक्त एक विचार, आईने जर नकार दिला तर तू मागे फिरणार तर नाहीस ना? मी तिचा हात हातात घेतला. नेहा, मी आता मागे फिरू शकत नाही. तू माझ्या श्वासात आली आहेस. त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा गच्चीवर भेटलो. पण आता भीती आणि धाडस यामध्ये अडकून ती माझ्याजवळ आली आणि हलक्या स्पर्शात म्हणाली, शेवटी वेळ असेल तरी चालेल, पण मला पुन्हा तुझी मिठी हवी आहे. मी तिला घट्ट धरलं. माझे ओठ तिच्या मानेवर फिरले. तिच्या अंगावर शहारे उठले. तिने स्वतःला मोकळं केलं, प्रेमात, वासनात आणि पूर्ण समर्पणात. शरीरावरून हात फिरताना मी पाहिलं ती फक्त माझ्यासाठी अस्तित्वात होती. तिचे उभार, तिचा श्वास, तिचा स्पर्श, सगळं उत्कट. नेहा, तुला जर कोणी ओरखंडा दिला तर त्याच्या आधी मी त्याच्यापर्यंत पोचेन, मी म्हणालो. आणि जर आपणच वेगळं झालो तर? तिने विचारलं. तर ही मिठी शेवटपर्यंत जळत राहील माझ्यात. पुढच्या दिवशी सकाळी काकूने नेहाला मुंबईला पाठवलं. थोडा बदल हवा होता तिला आणि अभ्यासही. माझा संपूर्ण अंग सुन्न झालं. नेहाचा शेवटचा मेसेज, तुझी मिठी मी मुंबईत घेऊन जाते. हीच ऊब पुरेशी आहे काही वर्ष जगण्यासाठी. मुंबईत नेहा एका खाजगी कॉलेजमध्ये राहायला लागली. हॉस्टेलचं जीवन, नवीन मित्रमैत्रिणी, पण तिच्या डोळ्यात सतत एक सावली राहायची, माझी. आमचा संपर्क थोडं कमी झाला. कधी कधी व्हिडिओ कॉल,
ती ताजीतावानी दिसायची, पण नजरेत एक हळवेपणा असायचा. राहुल, इथं सगळं आहे, पण तुझ्या मिठीची ऊब नाही, ती म्हणायची. नेहा, अजून थोडे दिवस, मग मीच येतो मुंबईला तुला घेऊन जायला. घेऊन जायचं? कुठे? तुझं नाव माझ्या आडनावात जोडायला. एके दिवशी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी अचानक मुंबईला गेलो. तिच्या हॉस्टेलबाहेर तिला कॉल केला. ती खाली आली, डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हास्य. तू खरंच आलास? हो, तुझ्यासाठी. त्या दिवशी तिने एक छोटं रूम बुक केली होती आमच्यासाठी. ती रूम, ती रात्र, आम्ही दोघंही कपड्यांच्या सीमा ओलांडून श्वासांच्या लहरीवर तरंगत होतो. मी तिचा चेहरा हातात घेत म्हणालो, नेहा, आज तू पूर्ण माझी झालीस. ती माझ्या कानाजवळ कुजबजली. मी तर त्या पहिल्या मिठीपासूनच आहे. शरीर तर आता फक्त एक पावती देत आहे. पुढच्या दिवशी परत येताना तिचा चेहरा थोडा गंभीर होता. राहुल, माझ्या आईने आपल्याबद्दल विचारलंय. कदाचित तिला कळलंय काही. मग काय करायचं? तिला सामोरं जायचं, पण खरं सांगायचं. ती घरी गेली. त्या रात्री एकच मेसेज आला. आईने मला घरात घ्यायला नकार दिला, पण मी तुझ्यासोबत आहे कायमची. नेहाने तिच्या घरचं आणि कुटुंबाचं समर्थन गमावलं. त्याच रात्री तिने घर सोडून राहुलसोबत राहायला सुरुवात केली. ही नव्यानं सुरू झालेली जीवनशैली, ज्यामध्ये प्रेम आणि वासनाही तिच्या अस्तित्वाचा भाग बनला. राहुल, आता आमचं नातं चुकवता येणार नाही. कधीही मागे हटणं नाही. जितकी ऊब मी तुझ्या मिठीत घेतली, तितकी कुठेही मिळणार नाही. तू घेतलीस आणि आता मी तुमच्यासोबत असेन. फक्त तुझा हात कधीही सोडणार नाही. समाजाचा दृष्टिकोन, एखाद्या प्रेमळ नात्यावर त्यांचा दबाव, त्यांना फक्त हेच दिसतं की दोन लोक एकमेकांसोबत आहेत. त्यांचं खरं प्रेम, त्यांची जडणघडण, त्यांचं विचारामध्ये जाड होणं त्यांना दिसत नाही. काकू आणि काकांनी त्यांच्या निर्णयावर तडजोड केली. तुमचं प्रेम ठीक आहे, पण ते असं खुल्याम समोर येणं समाजात कसं बसणार? काकू म्हणाल्या, समाजाचं काय, आम्ही एकमेकांसाठी निवडलं आहे. नेहा शांतपणे म्हणाली. एक दिवस राहुल आणि नेहा एका शांत परिसरात बसले होते. नेहा काहीतरी विचार करत होती. राहुल, आम्ही जिथं आहे ते पूर्ण करून जगायला पाहिजे. आपलं प्रेम इथंच फुलतंय, पण समाजाची नजरेतून काही बदलणं लागणार आहे. तू सांगू इच्छित आहेस का? राहुलने विचारलं. आमचं प्रेम हे त्या भूतेकडं काम करत आहे जे खरे आहे, पण मला तुमच्या कुटुंबाच्या विश्वासाची तयारी हवी आहे. आम्हाला त्यांचा स्वीकार मिळवायचा आहे. ते स्वीकारता का? राहुल विचारत आहे. पण त्याला जाणवतं की इथेच त्याचा प्रेमाचा वास्तविक जडणघडण असतो. समाजाच्या नजरेतून हे प्रेम हे पहिलं वाटलं. एक भूल, एक वासना, जणू एक विलक्षण क्रीडा. पण राहुल आणि नेहा न घाबरता सामोरे जाऊन त्यांच्या प्रेमाचं सिद्ध करायला तयार होते. त्यांच्या जीवनाचं सखोल प्रेम फुलत जात आणि त्या जगाच्या कुंडलीत ते कुठेही न येणाऱ्या केवळ एक कपल असते. मित्रांनो, आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.